नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आहोत आटपाडी येथील तडवडे गावामध्ये धनंजय गिड्डे यांच्या आंब्याच्या बागेमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता यांनी 4 एकरावरती केशर आंब्याची लागवड केलेली आहे. विशेष म्हणजे हे सेंद्रिय शेती केलेली आहे. सेंद्रिय पद्धतीने आंब्याची लागवड करून उत्पन्न घेत आहेत. तसेच चांगले उत्पन्न येण्यासाठी यांनी फ्रूटगार्ड कंपनीची बॅगसुद्धा वापरलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला पाहूया अधिक माहिती. नमस्कार सर, आपला परिचय. मी धनंजय गिड्डे, गाव तडवळे. आटपाड्यापासून 9 किलोमीटर ते 10 किलोमीटर अंतरावरती बाग आहे आपली. बरं. काय सांगाल सर, ही साधारणतः बागेचं वय काय, किती वर्षापूर्वी लागवड केली? 3 वर्षापूर्वी आपली झाड आहेत सर्व 3 वर्षापूर्वीची. किती अंतरावर केली लागवड? 13 बाय 15चं अंतर आहे. 13 बाय 15. आणि सर, हे जे काही रोपं आहेत ते रोपं सुद्धा चांगल्या क्वालिटीचे असणे गरजेचे असते. हे रोपं आपण कुठून खरेदी केलेली? दापोली गव्हर्नमेंट नर्सरीमधून घेतलेत आपण. किती रुपयास मिळाले आपल्याला? 135 रुपयाला एक 3.5 फुटाचं रोप मिळालं आपल्याला. पण थोडीशी लागवडीबद्दल माहिती सांगा. लागवड करता वेळी तुम्ही काय नियोजन केलं होतं? पूर्व मशागत किंवा काय असेल ते, म्हणजे किती अंतरावर त्याला खड्डे घेतले किंवा नांगराच्या सरीमध्ये लागवड केली? नाही, नांगराच्या सरीमध्ये आपण घेतली बरं. टोटल. हां, असं आडवं 13 फूट ठेवले, उभं 15 फूट ठेवले. ओके, ठीक आहे. यानंतर मला सांगा, तुम्ही पाणी नियोजनासाठी ड्रिपरची कोणत्या पद्धतीची अवलंब केलेला आहे? म्हणजे इनलाईन केली? हा, टोटल इनलाईन केले. दोन्ही इनलाईन टाकलेत आपण, दोन्ही साईडला दोन्ही इनलाईन. ओके. लागवडीनंतर खत व्यवस्थापन काय केलं? विशेषतः म्हणजे सेंद्रिय खतामध्ये कोणकोणती खते दिली होती लागवडीच्या वेळेस? जिओ ग्रीन वगैरे वापरले आपण. ओके. आणि शेणखत किती दिलं होतं प्रत्येक झाडाला? शेणखत 1 पाटी टाकले. ओके, ठीक आहे. यानंतर सर मला हे सांगा की तुम्ही या बागेसाठी एखादा मार्गदर्शक वगैरे ठेवलेला का? ठेवलं असेल तर त्यांचं नाव काय? अक्षय सागर म्हणून आहेत आपले मार्गदर्शक. महाराष्ट्र कृषी उद्योग त्यांचं आटपाडीमध्ये दुकान आहे. बरं. मार्गदर्शक प्रत्येक बागेसाठी, प्रत्येक ज्यावेळेस आपण एवढे रिस्क घेऊन कोणतीही बाग करतो, मग ते आंब्याची असेल डाळिंबाची असेल, मार्गदर्शक असणे गरजेचं आहे का? याबद्दल काय मत आहे? मार्गदर्शन 100% गरजेचं आहे. बरं. म्हणजे आपण ढोबळ मनाने किंवा कोणाचं तरी ऐकून शेती करणे गरजेचं? प्रत्येक वेळी काय रोग राहील आणि आपण त्याला काय करायचं हे आपण सांगू नाही शकत. ओके, ठीक आहे. जे काय आता फ्रूटगार्ड कंपनीचे आपण बॅग वगैरे लावलेले आहेत, त्याचा तुम्हाला फायदा होतोय का? 100% फायदा. गेल्या वर्षी लावले होते का? गेल्या वर्षी लावले होते आपण. किती लावले होते? गेल्या वर्षी एक 25 ते 30 हजार बॅग लावले होते आपण. बरं. त्याचा कसा रिझल्ट मिळाला तुम्हाला? चांगला रिझल्ट आहे. चांगला, ठीक आहे. आता गेल्या वर्षी मग साधारणतः उत्पन्न किती मिळालं यामधून तुम्हाला? 5 टन, 4 ते 5 टन उत्पादन. 5 टन. आणि दर किती मिळाला? 150 रुपये टन. म्हणजे 150 टन म्हणाल तर टोटल 150 रुपये किलो. बरं, सॉरी. हां. आणि टोटल मग किती उत्पन्न झालं आपलं, म्हणजे लाखामध्ये म्हणाल तर? हां, एक 6 लाख रुपये, 5 ते 6 लाख रुपये आपलं झालं. ओके, ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, निश्चितच यांनी फ्रूटगार्ड कंपनीचे जे काय बॅग आहे ते वापरून चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे. तसेच यांना ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्याशी अधिक बोलूयात आपण. नमस्कार सर, काय आपला परिचय? नमस्कार, मी कृषी मित्र अजय आदाटे. ठीक आहे सर. आता साधारणतः आपल्याकडं कोणकोणत्या पद्धतीचं तुम्ही मार्गदर्शन, म्हणजे कोणकोणत्या बागेसाठी मार्गदर्शन करता? आपण मेजरली डाळिंबाचं आणि आंब्याचं मार्गदर्शन आपण करत असतो. बरं. आता सध्या आपण पेरू, आंबा आणि डाळिंब बरं. ह्याच पद्धतीमधलं जास्तीत जास्त मार्गदर्शन आपण करतोय. ठीक आहे. या बागेला तुमचं मार्गदर्शन कधीपासून आहे? या बागेला ह्या वर्षी आपलं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं आपण दिलेलं आहे. बरं. काय सांगाल, सध्या या बागेची परिस्थिती काय? सध्या बागेची परिस्थिती जी आहे ती अतिउत्तम आहे. ह्याच्यावर कुठलाही कीड नाही, कुठलाही रोग नाही. आणि मिलीबगचा जो शेवटला टायमिंगला अटॅक होतो तो अजिबात ह्याच्यावर कुठल्याही पद्धतीनं दिसत नाही. आणि भुरीचा अटॅक कमी केल्यामुळं आता कुठल्याही पद्धतीनं कुठलीही बुरशी ह्या बागेवर आपल्याला दिसत नाही. ओके, ठीक आहे सर. निश्चितच आपण ज्यावेळेस बागा लागवड करतो, बागा लागवड केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपण पाहतो डाळिंबीच्या बागा फेल जातात किंवा आंब्याची शिटिंग होत नाही, अनेक समस्या येतात. बरेचसे शेतकरी मार्गदर्शक न ठेवता हे करतात, मग त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता बऱ्याचशा आंब्यांना कल्टर नावाचा प्रकार दिला जातो. आणि कल्टर नावाचा प्रकार दिला की आंब्याची फूट अजिबात निघत नाही. सिटिंग जे आहे ते सिटिंग होतं, पण त्या सिटिंगला साईज मिळत नाही. तर आम्ही गिड्डे साहेबांच्या प्लॉटमध्ये पहिलाच असा प्रयोग केला की तिथं आपण कल्टर अजिबात दिलेलं नाही. म्हणजे ही पूर्ण जी बाग आहे ती सेंद्रिय पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपण ही बाग सांगितलेली आहे. आणि तुम्ही जर बघितला तर ह्या पद्धतीची चांगली साईज ही आता बागेमध्ये झालेली आहे. अजून 1 महिनाभर ह्या बागेमध्ये ही पेपर लावल्यानंतर ही बाग राहणार आहे. आणि ही साईजवर बघितलं तर शायनिंग 1 नंबर चढलेली आहे. चांगली पावडर आहे. आणि कुठेही किडीचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव अख्ख्या 4 एकरच्या प्लॉटमध्ये बघायला सुद्धा सापडत नाही. विशेष म्हणजे पूर्ण बागेमध्ये एक साईजचे आंबे आहेत. बऱ्याचशा बागेमध्ये आम्ही पाहिले, बरेचसे व्हिडिओ काढलेत की त्याचे साईज हे कमी जादा असते, म्हणजे काही अंतराने त्याचे हार्वेस्टिंग करावं लागते. ते असं या बागेमध्ये सेम साईज आहे, याचं काय सांगाल?
जर बागेमध्ये दुबार तुम्हाला मोहर निघाला, 3 वेळा मोहर निघाला, तर पहिला जो मोहर आहे तो मोठा झालेला असतो आणि दुसऱ्या मोहरमधनं अजून फुलंच बाहेर निघत असतात. तर ह्या सगळ्याची परिस्थिती अशी होते, जसं तुम्ही सांगितलं की साईज जी आहे ती प्रत्येकाची साईज कमी जास्त होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, खताचं नियोजन जर व्यवस्थित नसलं, म्हणजे जीवाणूंचा वापर तिथं नसला, स्लरीचा वापर नसला, कॅल्शियमची कमतरता असेल किंवा खतं जर NPKचं व्यवस्थित मॅनेजमेंट नसेल, तर हे तुम्ही जे सांगितल्या पद्धतीनं प्रत्येक साईज ही सेम दिसत नाही. पण ह्या 4 एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला सगळ्या पद्धतीनं सेम साईज दिसते. ओके सर, आता आंबा शेतीमध्ये जर का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल, तर आपल्याला महत्त्वाच्या काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला आंबा या पिकातून चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे आणि मार्केट रेट चांगला मिळाला पाहिजे आणि योग्य टायमिंगमध्ये आंबा आपला मार्केटमध्ये आला पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे? आम्ही आंब्याबाबत काम करत असताना एक पंचसूत्री तयार केलेली आहे. पंचसूत्री अशी आहे की आंब्याला कमीत कमी 2 ड्रीप तर पाहिजे. कारण आंबा हे पाणी असलेलं पीक आहे, हे काय काटेरी फळ नाही. बरोबर. याला पाणी चांगल्या पद्धतीनं लागतं. जर तुम्ही कोकणात गेला तर पाऊस बदा पडत असतो, तिथं चांगल्या पद्धतीनं आंबा येतो. बरोबर. तर पाणी चांगल्या पद्धतीनं लागत असल्यामुळे दोन्ही बाजूला इनलाईन ड्रीप पाहिजे आपल्याला, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जेव्हा त्याचं सेटिंग होतं आहे त्यावेळेस कीड ही त्याची नियंत्रणात असली पाहिजे, की जेणेकरून थ्रिप्स असेल, तुडतुडा असेल, ही कीड नियंत्रणात असली की पुढे येणारा प्रॉब्लेम आपल्या आंब्यावर कुठलेही डाग येत नाहीत. तिसरी गोष्ट की याच्याबरोबरच मिलीबगचा अटॅक जो आहे तो आपला कमी झाला पाहिजे. आणि चौथी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे की आंब्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 5वी जी गोष्ट आहे ती आंब्यासाठी आपल्याला मधमाशीचा वापर हा चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे. मधमाशीच्या पेट्या न ठेवता सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशीचे सेटिंग चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, की जेणेकरून आपल्याकडं एवढा आंबा झाला तरी मधमाशीची पोळे आणि मधमाशासुद्धा आपल्याकडे आहेत. फुलसोना, उसाचा रस हा जर तुम्ही सिटिंगच्या पिरियडला वापरला, 1 ते 2 वेळा जर स्प्रे केला, तर जाग्यावर आंब्याचं सेटिंग होतं. तिथून पुढं कुठलाही प्रॉब्लेम शेतकऱ्याला येत नाही. अशा पद्धतीनं पंचसूत्रीचा कार्यक्रम वापरला, एकात्मिक खताचं नियोजन जर केलं, तर आंब्या पिकामध्ये कुठलीही अडचण येत नाही. सोबतच आंबा जेव्हा विक्रीला जातो त्यावेळेस शायनिंग आणि कलरमध्ये त्याचा मार खात असतो. त्याच्यासाठी प्रोटेक्शन बॅग ही बरोबर 1 महिना राहिली की मारली पाहिजे. सरासरी आंबा 150 ग्रॅमच्या 200 ग्रॅमच्या आसपास झाला की ती लावली पाहिजे. आणि ते लावायसाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की जेणेकरून त्याचा फायदा हा तिपटीनं त्याचा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीचं टोटल मॅनेजमेंट हे आम्ही आंब्याबाबतीत करत असतो. ठीक आहे सर, आता फ्रूट बॅग, आता बरेचसे शेतकरी फ्रूट बॅग लावण्यास म्हणजे तयार नसतात किंवा खर्च होतोय, कामगारावर खर्च होईल म्हणतात, किंवा फ्रूट बॅगचे प्रत्येक आंब्याला लावणं शक्य आहे का, असं म्हणजे लोकांचं एक मत आहे, ते मतप्रवाह आहे. तर तुमचं काय मत आहे की याचा खरंच फायदा होतोय का आणि तेवढा खर्च असा म्हणजे जादा वाटतो का? जर खर्च झाला तर त्याचा आपल्याला फायदा होतोय का? मी आर्थिक गणित ह्या फ्रूट बॅगचं प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण जर हे गणित बघितलं तर 25 किलोचा माल आहे. 25 किलोचा माल आपण जर 200 रुपयाने विकला तर एका झाडाला आपल्याला सरासरी 25 दुने 50, 5,000 रुपये आपल्याला मिळतील. पण जर हेच आपण फ्रूट बॅग न लावली तर हेच पैसे आपल्याला 3 ते 3,500 रुपयेच होतात, त्याच्या पुढे होणे शक्य नाही. रेट कमी मिळतो. पण हे जर 80 फळाला जर आपण 2 रुपयाची बॅग सरासरी लावली तर 8 दुने 16 160 रुपये होतात. पण 160 रुपयाच्या जर बॅगा लावल्या तर आपले 2 ते 3,000 रुपये एका झाडापाठीमागं 3 वर्षाच्या झाडापाठीमागं जर जास्त होत असतील तर निश्चित शेतकऱ्यांनी 160 रुपये खर्च करायला मला तर वाटत नाही की काय अडचण येईल म्हणून. निश्चित. ठीक. तर आता बॅगमुळे आपली किपिंग क्वालिटी वगैरे वाढते का, किंवा त्याचा जो पूर्ण म्हणजे फळ आहे त्यामध्ये काय काय बदल जाणवतात, म्हणजे त्याची कुई असेल, गर असेल, किपिंग क्वालिटी असेल, त्यामध्ये काय फरक जाणवतात? जर आपण केशर आंबा हा जर प्रकार बघितला तर केशर आंबा हा जो प्रकार आहे तो उन्हाला सगळ्यात बाधक आहे. म्हणजे ऊन जर त्याच्यावर डायरेक्ट पडलं तर UV सनलाईट लावायचा प्रकार आहे की स्किन आपल्याला उन्हात राहिली की आपल्याला काळी पडल्यासारखी दिसते. तसं ह्याच्यावर जर ऊन पडलं तर ह्याच्यावर ऊन पडल्यानंतर ते पूर्णपणे काळं पडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याची साल ही वीक होते. साल जर वीक झाली तर तो आंबा ट्रान्सपोर्टला खूप लांबपर्यंत जाऊ शकत नाही, तो आंबा लवकर खराब होतो. आणि तोच जर ऊन जास्त वेळा जर ह्याच्यावर पडलं तर आतल्या कुईला सुद्धा ते बाधक होतं आणि कुईपासनं जो ते आपल्याला गर तयार होणार
आहे तो गर लवकर खराब होतो. त्याच्यामुळं आंब्यावर अजिबात आपल्याला कुठलाही चांगल्या प्रकारचा तो दिसत नाही. जर चांगल्या प्रकारचा दिसला नाही तर शायनिंगसुद्धा त्याला चांगल्या प्रकारची येत नाही. आणि रेटमध्ये जर बघितला तर निम्म्याला निम्मे रेट हे फक्त प्रोटेक्शन बॅग न लावल्यामुळं शेतकऱ्याचे राहतात. अशा पद्धतीनं बऱ्याच अडचणी हे शेतकऱ्यांना आंब्याला प्रोटेक्शन बॅग जर लावल्या नाहीत तर मात्र येतात. ओके ओके ठीक आहे. तर निश्चितच प्रोटेक्शन बॅग ही खूप गरजेची आहे जर चांगला रेट पाहिजे असेल तर. तर या प्रोटेक्शन बॅग जी काय फ्रूटगार्ड बॅग आहे त्या कंपनीचे विजय गीते साहेब आपल्यासोबत आहेत, तेही अधिक माहिती देतील. नमस्कार सर. नमस्कार सर. काय सांगाल सध्या आपण ही जी काय फ्रूट बॅग जी आहे ती मार्केटमध्ये आणली तर निश्चित त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो आहे याबद्दल थोडीशी माहिती द्या. फ्रूट बॅग ही आपलं फळ साधारणतः 125 ग्रॅम ते 150 ग्रॅमच्या आसपास झाल्यानंतर समजा आपण जर लावलं तर त्याच्यानी आपल्या आंब्याला एकसारखी कलर येतो, जो पिवळसर कलर येतो कच्चा असतानाच. तर त्याच्यानी मार्केटमध्ये तुम्हाला समजा साधारणतः 100 रुपये किलो जर आंबा चालू असेल तर हा 120, 125, 130 जसं व्यापाऱ्यावरती डिपेंड आहे तो देतात. जर तुम्ही इथून जर तुम्हाला आता दिल्ली मार्केटला समजा जर आंबा जर पाठवायचा आहे तर बिगर बॅगेचा आंबा हा तो किपिंग क्वालिटीला थोडा वीक असतो. बरोबर. तर दिल्ली मार्केटला पोहोचेपर्यंत खूप प्रॉब्लेम्स होतात त्याच्यात. आणि मार्केटमध्ये निलाव होताना अपेक्षित दर आपल्याला नाही मिळत. तर दिल्ली मार्केटमध्ये पण आमचे बरेचसे आडती ओळखीचे आहे की आम्ही त्यांना मागच्या वर्षी बॅगिंगवाला आंबा पाठवला होता. दीपक गोगे अँड कंपनी आहे तिथे. तर त्यांना आपण बॅगिंगवाला माल मागच्या वर्षी पाठवला होता. तर त्यांना साधारणतः एका पेटीला म्हणजे 3 किलोची पेटी येते. तर साधारणतः आजचा दर तिथं साधारणतः 1100 ते 1200 रुपये पेटीचा भाव चाललेला आहे दिल्ली मार्केटमध्ये. तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला भाव समजतील. कधी काळी समजा काल परवा 700-800 रुपये पण भाव होता केशरचा. हा पुस्तक डबलच आहे. आणि आपण यावर्षी रत्नागिरीत पण बॅगिंग केलेलं आहे बऱ्यापैकी. आणि रत्नागिरीतल्या पण बॅगातला माल आपण दिल्ली मार्केटला पाठवलेला आहे. तिथं साधारणतः 1500-1600 रुपये 3 किलोला पेटीला भाव मिळालेला आहे. आणि शेतकऱ्यांनी 1 रुपये 80 पैसे 1 रुपये 90 पैसे आपण बॅग देतो. 60 फळं जरी पकडले तुमचे, तुम्हाला साधारणतः लेबर कॉस्ट पकडून एका झाडाला तुम्हाला 300 रुपये खर्च आला. पण त्या 300 रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला सनबर्निंग होत नाही, फळमाशी लागत नाही, कलर एकसारखा मिळतो. मग तुमचा मार्केटमध्ये समजा 30 रुपये जरी किलोला ॲव्हरेजनी जरी तुम्हाला भाव जास्त मिळाला तर 80 बॅगमध्ये साधारण 25 किलो भाव माल मिळाला तर इंटू 30 रुपये बघा तुम्ही किती कॅल्क्युलेशन होतं. बॅगेची किंमत मायनस करून तुम्हाला 1000-2000 रुपये शिल्लक उरतील. तर ह्या बॅगेने बॅग वापरली पाहिजे. पण ज्यांचे झाडं खूपच छोटे आणि त्यांचं पूर्णच आंबा आता उन्हात येणार आहे त्यांनी पण वापरली पाहिजे. आपण आंब्यातच नाही तर आपण डाळिंबात पण बॅग देतो, आपण पेरूत पण देतो, आपण सीताफळाला पण देतो. आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या तालुका लेवलपर्यंत बॅग पाठवण्याची व्यवस्था पण करतो. आणि आम्ही गिट्टे साहेबांना मागच्या वर्षी 30,000 बॅग दिल्या होत्या. 30,000 बॅगचा त्यांना रिझल्ट मिळाला. यावर्षी त्यांनी आठवणीने फोन करून 50,000 बॅगची ऑर्डर दिली. आणि पहिल्या 30,000 बॅग पण त्यांनी लावल्या. आणि आता त्यांच्याकडे स्टॉक उरलेला आहे 20,000. तर तो पण मी आता त्यांच्याकडनं रिप्लेस घेणार आहे. म्हणजे आपण बॅग दिल्यानंतर कस्टमरकडे जर बॅग उरल्या तर आपण त्या पण रिप्लेस घेतो, त्यांच्या अंगावरती पडून देत नाही. ओके ओके आपण ती पण त्यांना सपोर्ट करतो. सगळ्या गोष्टींचा आपण सपोर्ट करतो. ओके. जर शेतकऱ्यांना जर पाहिजे असतील बॅग वगैरे ते कुठून घेऊ आपण शकतो? नाशिकवरनं डिलिव्हरी देतो. ओके. म्हणजे तुमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण त्यांना पाठवतो. ओके ओके ठीक आहे. तर पुन्हा एकदा सांगा की यावर्षी तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे यातून? यातून आपल्याला यावर्षी 15 ते 17 टन उत्पादन मिळेल. 15 ते 17 टन उत्पन्न मिळालं आणि साधारणतः 200 रुपये जरी दर मिळाला तर किती उत्पन्न होऊ शकतं साहेब? कॅल्क्युलेशन किती होतंय? 30 लाख 30 ते 32 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे आम्हाला ओके ओके. 4 एकरातून 4 एकरामध्ये. म्हणजे इतर शेती करण्यापेक्षा या शेतीला म्हणजे चांगलं म्हणजे दिवस आहेत म्हणायचं. हो, छान चांगले दिवस आहेत हम्म. पण मेहनत पण तेवढी आहे, बरं. नियोजन पण तेवढं आहे, मार्गदर्शन महत्वाचं आहे. मार्गदर्शन पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि स्वतः मालकांनी पण शेतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. जसं गिट्टे साहेब सकाळी मॉर्निंग वॉकला 6 वाजता शेतीत बागेत येतात. असतात. आणि हे सगळे फुटवे तोडत राहतात झाडाचे. राईट राईट. त्याच्यामुळे त्यांची साईज आंब्याची आज 250-300 ग्रॅम आहे. ओके म्हणजे नुसतं मार्गदर्शन करून पण फायदा नाही आहे.
बरोबर. मालकाने स्वतः शेतकऱ्याने सुद्धा स्वतः शेतकऱ्याने पण त्याच्यात जीव घातला पाहिजे त्या झाडामध्ये. आज तुम्हाला जे हे बॅगिंग झालेले फळं दिसत आहे, हे तुम्हाला एकही 100 ग्रॅमच्या आतलं फळ सापडणार नाही किंवा 150 ग्रॅमच्या आतलं. हे 200 ग्रॅमचं फळ आहे. त्यांनी तेवढं जीव लावला त्या झाडाला. ओके ओके, ठीक आहे गिड्डे साहेब, खरंच तुम्ही या माळरानावरती अगदी सुंदर शेती केलेली आहे आणि बाग ही पाहिली आम्ही फिरून, एकदम मस्त आहे. फ्रूट गार्ड बॅगचाही तुम्ही वापर केलेला आहे. निश्चितच यावर्षी तुम्ही जे अपेक्षित ठेवलं आहे उत्पन्न तेवढं मिळेल हे आपल्याला अपेक्षा करू. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी आहे ना, विदाऊट कल्टर सेटिंग कशी होती ही बघण्यासाठी इथं अवश्य भेट द्यावं. कारण विदाऊट कल्टर सेटिंग एका झाडाला जर 80 फळं होत आहे आणि ते जर आज 200 ग्रॅम प्लस जात आहे, तर त्यांचं नियोजन कसं आहे ते पण बघावं. आणि आंबा ऑर्गॅनिक आहे 100%. आणि साहेब महाराष्ट्रात म्हणा, तालुक्यात म्हणा, कुठंही सप्लाय देणार आहे यावर्षी. त्यांनी तसं त्यांचं पुढचं नियोजन पण केलेलं आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी साहेबांचाही नंबर राहील याच्यात, साहेबांनाही कॉन्टॅक्ट करू शकतात, काही अडचण नाही. तर ज्या शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना सेंद्रिय आंबा, केशर आंबा खायचा असेल तर जरूर गिड्डे साहेबांशी संपर्क करू शकता आणि यांच्याकडून आंबा खरेदी करू शकता. जर काय एखाद्या व्यापाऱ्याला हवा असेल ते सुद्धा यांच्याशी संपर्क करू शकता. निश्चितच साहेब, आपण खूप चांगली माहिती दिली, खूप चांगली बाग आणली, तसेच मार्गदर्शक तुमचंही चांगलं यांना सहकार्य आहे, त्याच्यामुळे अशी बाग आलेली आहे. आणि तुमचंही गीते साहेब, तुम्ही यांना बॅग पुरवलेली आहे. निश्चितच फळांची क्वालिटीसुद्धा सुंदर राहणार आहे. तर एकूणच ज्या शेतकऱ्यांना बॅग हवे असेल त्यासाठी त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये आहे. ज्या शेतकऱ्यांना आंबे सेंद्रिय हवे असतील त्यांचाही नंबर आपण त्यामध्ये दिलेला आहे. आणि कोणाला जर मार्गदर्शन हवं असेल त्यांच्यासाठी तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. हे साहेब मार्गदर्शनसुद्धा तुमच्या बागेला करू शकणार आहे. धन्यवाद.